12 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. फेब्रुवारी 10. स्पष्टीकरण. जागतिक कडधान्य दिन दरवर्षी फेब्रुवारी 10 रोजी साजरा केला जातो. आरोग्यासाठी डाळींचे आणि कडधान्यांचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हा खास दिवस साजरा केला जातो. प्रश्न 2. अलीकडेच सिटी युनियन बँकेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आर. विजय आनंद. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर. विजय आनंद यांची सिटी युनियन बँकचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही मंजुरी 9 फेब्रुवारी 2026 रोजीच्या RBIच्या पत्राद्वारे देण्यात आली असून त्यांची नियुक्ती 1 मे 2026 पासून प्रभावी होईल. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली आहे. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड झाली आहे. टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कैझात भरूचा यांची HDFC बँकेच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्याने ग्रामीण कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक सोबत भागीदारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. स्पष्टीकरण. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारने स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स सोबत सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा मुख्य उद्देश अशा भागात सॅटेलाइट आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आहे जिथे पारंपरिक दूरसंचार नेटवर्क कमकुवत आहे किंवा उपलब्ध नाही. गुजरात राज्य माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरातने करुणा अभियानांतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे पॉवरहाऊस बनले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजनेची सुरुवात करण्यात आली. डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत गुजरातला पूर्णतः डिजिटल डेटा एंट्री प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले आहे. गुजरात सरकारने नमो गोलक्ष्मी योजने अंतर्गत बालिका शिक्षणासाठी 1250 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मारुती सुझुकी गुजरातमध्ये एका विशाल कार प्रकल्पात 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रश्न 4. अलीकडेच मनू भाकर हिने एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रौप्य. स्पष्टीकरण. भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने नवी दिल्ली येथे आयोजित एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकून जोरदार पुनरागमन केले. ही कामगिरी तिने 10 मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये 7वे स्थान मिळवल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी केली आहे. प्रश्न 5. अलीकडेच लखपती दीदी सरस आजीविका मेळाव्याचे आयोजन कुठे केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. गुरुग्राम. स्पष्टीकरण. हरियाणातील सायबर सिटी गुरुग्राम पुन्हा एकदा देशातील ग्रामीण परंपरा, लोककला आणि महिला उद्योजकतेच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. सेक्टर 29 येथील लेझर व्हॅली पार्क ग्राउंडमध्ये सरस आजीविका मेळा 2026 चे भव्य आयोजन केले जात आहे. प्रश्न 6. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका. स्पष्टीकरण. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 हे मूल्यांकन करते की देश विकास आणि आर्थिक वृद्धीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा किती प्रभावीपणे वापर करत आहेत. हा निर्देशांक पोर्टलन्स इन्स्टिट्यूट द्वारे तयार केला जातो, जी एक स्वतंत्र नफाविरहित संशोधन संस्था आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनामधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमेरिकेने 75 देशांसाठी व्हिसावर बंदी घातली आहे. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावले आहे. अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले. इस्रोने अमेरिकेची कंपनी AST स्पेस मोबाईलच्या ब्लूबर्ड ब्लॉक 2 या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. प्रश्न 7. अलीकडेच जर्मनीमध्ये आयोजित बायोफॅच 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून निवडले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. जर्मनीच्या न्यूर्नबर्ग येथे आयोजित जैविक उत्पादनांच्या जगातील आघाडीच्या व्यापार मेळाव्यात बायोफॅच 2026 मध्ये भारताला प्रतिष्ठित वर्षातील सर्वोत्कृष्ट देश कंट्री ऑफ द इयर हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान 14 वर्षानंतर जागतिक जैविक शेतीच्या केंद्रस्थानी भारताचे पुनरागमन दर्शवतो. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू झाली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे स्वयं चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक बेस असलेला देश बनला आहे. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. भारत पहिल्यांदाच वायमार ट्रँगल मुत्सद्देगिरीत सहभागी झाला आहे. भारताने हवाई धोक्याचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले आहे. प्रश्न 8. अलीकडेच कोणत्या राज्याने आपला पहिला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. उत्तर प्रदेशने एक ऐतिहासिक पाऊल उचलत आपला पहिला आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला आहे, जो आतापर्यंत फक्त केंद्र सरकारच्या स्तरावर सादर केला जात असे. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्य विधानसभेत सादर केलेल्या या अहवालात उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा स्पष्ट आणि आकडेवारीवर आधारित रोडमॅप दिला आहे. उत्तर प्रदेश राज्य माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. येथे लोकसभा 80, राज्यसभा 31 आणि विधानसभा 403 जागा आहेत. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्य रामसर पाणथळ स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक डिश योजना सुरू केली आहे. पहिल्या पूर्णतः AI नियंत्रित स्मार्ट पॉवर ग्रिडचे उद्घाटन लखनौमध्ये करण्यात आले. जानेवारी 24 रोजी उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न 9. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेदरलँड्स. स्पष्टीकरण. भारताने स्वच्छ ऊर्जा नेतृत्वाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि नेदरलँड्सने नवीन हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आणि ग्रीन हायड्रोजन संशोधनातील शैक्षणिक सहकार्य वाढवले आहे. नेदरलँड्स देशाबद्दल माहिती. राजधानी एम्स्टरडॅम. चलन युरो. पंतप्रधान डिक स्कूफ. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्यातील पहिली दिव्यांग महिला न्यायाधीश थन्या नाथन यांनी सिव्हिल जज परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. केरळ. स्पष्टीकरण. केरळ आपल्या न्यायिक व्यवस्थेत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. समावेशकता आणि जिद्दीचे सशक्त उदाहरण मांडत दृष्टिहीन तरुण वकील थन्या नाथन यांनी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन परीक्षेत बेंचमार्क दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही उपलब्धी केवळ वैयक्तिक यशाप्रती मर्यादित नाही, तर ती भारताच्या विकसित होणाऱ्या त्या विचाराला दर्शवते जिथे न्यायपालिकेत क्षमतेचे मूल्यमापन योग्यतेने होते, दिव्यांगाने नाही. केरळ राज्य माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये एआयवर आधारित आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी निओफाइट आयडी ॲप लॉन्च करण्यात आले. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली. केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने अवलंबण्यात केरळ राज्य आघाडीवर राहिले आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी एआरोनेट लॉन्च केले. केरळमधील आरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून आरलम फुलपाखरू अभयारण्य असे करण्यात आले. केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24 तास 7 दिवस ओपन नेटवर्क न्यायालय केरळच्या कोल्लममध्ये सुरू झाले आहे. प्रश्न 11. अलीकडेच आरबीआयने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तारणमुक्त विना गॅरंटी कर्जाची मर्यादा वाढवून किती लाख केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 20 लाख. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा 1 एप्रिलपासून 10 लाख असलेली ही मर्यादा आता वाढवून 20 लाख रुपये केली आहे. प्रश्न 12. अलीकडेच जगातील सर्वाधिक R&D म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन आणि विकास यावर खर्च करणारा देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. जागतिक संशोधन आणि विकास R&D खर्चाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने वाइपो प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार वर्ष 2024 मध्ये एकूण जागतिक R&D खर्च वाढून 2.87 ट्रिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. अहवालानुसार चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठा R&D खर्च करणारा देश बनण्याचा मान मिळवला आहे. चीन देशाबद्दल माहिती. राजधानी बीजिंग. चलन रॉनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी 155 बिलियन डॉलरचा व्यापार झाला. चीनमध्ये 6व्या बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपचा शुभारंभ झाला. चीन स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतराळ आधारित AI डेटा सेंटर्स तयार करणार आहे. जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. चीन जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात अव्वल स्थानी राहिला. 2025 मध्ये चीनची लोकसंख्या 30 लाखांनी घटली आहे. YJ-20 नावाचे हायपरसोनिक अँटी-शिप मिसाईल चीनने विकसित केले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. हरियाणा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. केरळमधील आरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून आरलम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. भारताने इंग्लंडला हरवून ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तारणमुक्त रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये
महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड राज्य सर्वात पुढे राहिले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने अवलंबण्यात केरळ राज्य आघाडीवर राहिले आहे. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले आहे. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे पॉवरहाऊस बनले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्कराजने जिंकले. IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्ती झाली. आंध्र प्रदेशमध्ये पिल्लू AIचा शुभारंभ झाला. देशातील पहिला पूर्णतः विमा उतरवलेला जिल्हा म्हणून अलवर, राजस्थान ठरला आहे. जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणत्या राज्याने पढाई विथ या नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.